साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोना उपचारासाठी शहरात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे। त्यामुळे ऑक्सिजनाभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे। यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला। ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात पालिकेच्या कन्ना चौकातील बॉईज कोविड केंद्रात तसेच होडगी रस्त्यावरील ESI अशा 2 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे। एका प्लांटसाठी सुमारे 75 लाखांचा निधी खर्च अपेक्षित आहे। कोविड उपाययोजना करण्यासाठी सध्या महापालिकेला मोठा खर्च करावा लागत आहे। शासन स्तरावरून आलेला निधी अपुरा पडत आहे। त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे। हे लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या आमदार निधीतून बॉईज हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन प्लांटसाठी 75 लाखांचा निधी दिला आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे। त्यात म्हटले आहे की आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन 2021-22 या वर्षाच्या विकास कामांमध्ये महापालिकेच्या हिंगलाज माता बॉईज हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात। 70 बेडच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे। महापालिकेने या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे। याकरिता माझ्या आमदार निधीतून सुमारे 75 लाख रुपये उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात यावी, असे या पत्रात नमूद आहे।